राज ठाकरेंनी सल्लागारांपासून सावध राहावं असं मंत्री आशिष शेलार यांनी म्हटलेलं आहे। सल्लागार कशी वाट लावू शकतात हे दिसलं असंही शेलार म्हणतायत। मी अदानी समूहाचा वकील नाही, मात्र आमच्यावर दोषारोपण करत असाल तर उत्तर द्यावंच लागेल असं सुद्धा आशिष शेलारांचं म्हणणं आहे। ठाकरे बंधूंचा विकास प्रकल्पांना विरोध आहे की काय असं त्यांच्या बोलण्यावरनं दिसतंय असं आशिष शेलार म्हणतायत। बुलेट ट्रेनला विरोध म्हणजे 90,000 रोजगारांना विरोध असं सुद्धा शेलारांनी म्हटलंय। मुळामध्ये कधी कधी सल्लागार कोणाची कशी वाट लावू शकतात हे आपल्याला त्या ठिकाणी बरेचदा वेगवेगळी उदाहरणं दिसलेत। राज ठाकरेंनी सुद्धा सल्लागारापासून सावधान राहावं, मी आधी सुद्धा म्हटलं, आता सुद्धा पुन्हा म्हणतोय। सल्लागाराने सांगितलं, एखादी ब्रीफ दिली, त्या आधारावर बोललं की कशी अडचण निर्माण होते ही राज ठाकरेंच्या विधानावरून लक्षात येत आहे। म्हणून त्यांना आता स्पष्टीकरण द्यायला लागलंय। आम्ही कुठल्याही उद्योग समूहाचे समर्थक नाही, मी अदानी समूहाचा वकील नाही, पण अदानी समूहाच्या नावावर भारतीय जनता पक्ष किंवा आमच्या सरकारवर दोषारोपण करणार असाल तर उत्तर द्यावं लागेल। अदानी समूहाची सुरुवात 1988 सालची आहे, 10 वर्षातली नाही, आणि मग तिथपासून मोजायची झाली तर 36-37 वर्ष आम्हाला त्यांची वकिली करायची गरज नाही, पण आकडा सत्य सांगायला लागेल। 37 वर्ष ते काम करतायत, मग 10 वर्ष आणली कुठून? 90,000 थेट व अप्रत्यक्ष नोकऱ्या निर्माण होणार यांचा विरोध, बुलेट ट्रेनला दोन्ही ठाकरेंचा विरोध, म्हणजे 90,000 बेरोजगारांना रोजगार द्यायला विरोध। नाणार वारसू रिफायनरी प्रकल्प, हा नाणार वारसू रिफायनरी प्रकल्प महाराष्ट्रात येणार, दोन्ही ठाकरेंचा विरोध। त्यापुढे जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प, 25,000 प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती, या गुंतवणुकीला कडाडून विरोध दोन्ही ठाकरेंनी केला। मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अमित साटम यांनी राज ठाकरेंवरही निशाणा साधलेला आहे। दादर शिवाजी पार्कमध्ये सुगीचे दिवस आल्याचा आरोप अमित साटम यांनी केला। राज ठाकरेंनी या सुगीच्या दिवसांवर स्पष्टीकरण द्यावं अशी मी त्यांना विनंती करतो असं सुद्धा अमित साटम म्हणाले। राज ठाकरेंचा एक्सपोनेन्शियल राईज हा मराठी माणूस काम करत असलेल्या कोहिनूर मिलच्या जागी कोहिनूर स्क्वेअरमध्ये बिल्डिंग बांधल्यानंतर त्यांचा जो एक्सपोनेन्शियल राईज झाला आणि दादर शिवाजी पार्कमध्ये जे सुगीचे दिवस आपल्याला पाहायला मिळतात त्याच्यावरही थोडंसं राज ठाकरेंनी स्पष्टीकरण द्यावं अशी माझी त्यांना विनंती आहे। यानंतरची बातमी नाशिकमधली आहे। नाशिकमध्ये भाजपकडनं 54 बंडखोरांची हकालपट्टी करण्यात आलेली आहे। माजी महापौरांसह 20 माजी नगरसेवकांचा या 54 जणांमध्ये समावेश आहे। नाशिकमध्ये भाजपच्या इतिहासातली आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई करण्यात आलेली आहे। भाजपचे शहराध्यक्ष सुनील केदार यांच्याकडनं ही कारवाई करण्यात आलेली आहे। हकालपट्टी करण्यात आलेल्यांमध्ये माजी महापौरांसह 20 माजी नगरसेवकांचा समावेश आहे। भाजपच्या अधिकृत उमेदवारांच्या विरोधात अपक्ष उमेदवारी म्हणजेच बंडखोरी करत पक्षाची शिस्त मोडल्यानं ही कारवाई झालेली आहे। भाजप शहराध्यक्षांनी ही कारवाई केलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।